अस्तित्वाच्या लढाईत तू जिंकलीस, मी हरलो. चुकलं माझं. समजून घेऊ शकलो नाही मी तुम्हाला. तुमचं प्रेम समजून घेऊ शकलो नाही, तुमची झालेली अवहेलना समजून घेऊ शकलो नाही, तुमची झालेली परवड समजून घेऊ शकलो नाही मी. माझ्या अहंकारामुळे माझे डोळे घट्ट मिटलेले होते, पण उघडलेत त्या. माझ्या मुलामुळे ते उघडले. तू सत्याची बाजू घेतलीस आणि आयुष्यात पहिल्यांदा मला एक बाप म्हणून विचार करायला भाग पडलंस, बिझनेसमॅन म्हणून नाही. डॅड, बाळा, अभिमान आहे मला की तू माझा मुलगा आहेस. गर्व आहे. प्लीज आई साहेब, खरं तर माझी जी अक्षम्य चूक झाली आहे त्याच्याकरता मला जितकी शिक्षा मिळेल तितकी कमीच आहे. पण प्लीज तुम्ही मनात राग धरू नका प्लीज. अहो, या मुलांमुळे मला समजलं की आयुष्यात पैसा सर्वस्व नसतो. साहेब, थँक्यू. याआधी मी तुमच्याकडे आलो होतो ते तुमच्याकडून घर घेण्यासाठी. आज मी ते तुम्हाला परत करतोय. पण मी सुद्धा रिकाम्या हाताने जाणार नाहीये बरं का. तुमची मुलगी मला सून म्हणून द्याल? डॅड, दो साल पहले जैसे छोड़ा था वैसा ही है, कुछ बदला नहीं है. नोट बदला है साहब. छुट्टा दीजिए, छुट्टे का प्रॉब्लम है. ठीक है. थैंक यू साहब. थैंक यू. पिंकी, हाय. अगं इम्पोर्टेड आयटम. ए रताळ्या, मी काय इम्पोर्टेड आयटम आहे का? अरे अमेरिकेतून आलास म्हणजे इम्पोर्टेडच ना. थँक गॉड अमेरिकेत जाऊन आलास, पण आपली भाषा नाही विसरलास तू. हो, पण पिंकी मला विसरलेली दिसते. पिंकी? हा, मी आता तिला पाहिलं, हाय बोललो, ओळख न दाखवता गेली यार. पर अमेरिकेत तुला कोणी हॉट चिक भेटली नाही का? का? अजूनही पिंकीने ओळख दाखवली नाही म्हणून दुःखी झालास ना? दुःख वगैरे नाही रे, पण आपली एकदम खास मैत्रीण होती यार ती. म्हणजे बघ ना, मी आलो, एक्साइटमेंट नाही, धांगडधिंगा नाही, मारामारी नाही. काही प्रॉब्लेम झाले का? सोड ना यार, आता ती पूर्वीची पिंकी नाही राहिली. तू भूल जा उसको. चल चल ना. आल्यापासून कुठे हरवलंयस? अरे काय काय मजा केली ते तरी सांग. अरे मी काय विचारते, US ला काय काय मजा केली सांग ना. काही नाही आई, अभ्यास केला, मजा केली. पण इथे काय झालंय? काय झालं म्हणजे?
नाही आई, सोसायटीत काहीतरी बदललंय. काहीतरी नाही, बरंच काही बदललंय. काय काय घडलं इकडे? खूप काही घडलंय आणि खूप काही बिघडलंय. म्हणजे वा, अरे हा मस्त टी शर्ट आहे. USA ची गोष्टच वेगळी. हा, काही म्हण. आई प्लीज टॉपिक चेंज नको करूस. काय बिघडलंय? काही नाही रे. पिंकीचा काय प्रॉब्लेम झालाय का? तुला कोणी सांगितलं? अमोल भेटला होता मला काल, तो सांगत होता. तुला यात पडायची काही गरज नाही. ठीक आहे, नाही पडत, पण कशात पडायची गरज नाहीये ते तरी कळेल मला. आई प्लीज. पिंकीने नाक कापला आई बापाचं. गेल्या वर्षी कोणाचा तरी हात धरून पळून गेली होती. काय? चिठ्ठी लिहून ठेवली होती आई बापाच्या नावाने. 2 दिवस नुसती त्यांची शोधाशोध चालली होती. मग आली 2 दिवसांनी सामान सुमान घेऊन. कोणाबरोबर तोंड काळं करायला गेली होती पिंकी कोण जाणे. ए आई, सकाळी सकाळी तर पिंकीचा विषय खूप इरिटेट होतं ग. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, जा ऑफिसला. आई तिने त्या मुलाचं नाव नाही का आई सांगितलं? टिफिन. आले. आई सांग ना मला. तू आलायस ना, मजा कर ना. 2 महिने आहेस ना, एन्जॉय. हॅलो पायल, निघालीस तू? तू बघा. तू निघ पुढे, मला लेट होणार आहे थोडं. बघा बघा, मी अख्खी सोसायटी चवी चवीने बघते. आता आपणही सामील होऊया. बाबा आवाज जरा कमी कराल का? कामाचं बोलते. हो, काम धंद्यालाच लावलायस तू आता आम्हाला. ओ काही काय बोलताय तुम्ही? ही कशी बोलते? थांबा जरा. तू नाही, तू निघ पुढे. ठीक आहे. काय झालं? बघ, काल सोसायटीच्या कार्यक्रमात कंबर लचकवत नाचत होतीस ना, त्याचा कोणीतरी व्हिडिओ तयार केलाय आणि सोसायटीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलाय. बघ, मग हे जर प्रत्यक्षात बघितलं असतं ना, जास्त मज्जा आली असती. तेव्हा सगळे उठून गेले ना. ऐका. हा, ऐका ऐका, हिची मुक्ताफळं ऐका. काय चुकीचं म्हणाले मी? हा, गेली 15 वर्षापासून सोसायटीच्या अॅन्युअल फंक्शन मध्ये डान्स करते. सगळ्यांना कौतुकच होतं ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम त्यांना नाही ग, प्रॉब्लेम आम्हाला झालाय आणि तोही तुझ्यामुळे. तुझे बाहेर जाऊन तोंड काळं करून आलेस ना, त्यामुळे आमची मान या सोसायटीत शर्मेने खाली गेली आहे. हो जरा हळू बोला ना, बाहेर ऐकायला जाईल. मग ऐकू दे ना सगळ्यांना तमाशा. तमाशा आम्ही नाही, तू करतेस पिंकी. तुम्ही जरा शांत व्हा ना. मी शांत होणारच आता. मी सणावर जाईन ना शेवटचं, तेव्हाच आता शांत होणार आहे. त्याचं ऑनलाईन बुकिंग होत नाही, नाहीतर मीच करून दिलं असतं. पिंकी, नाही खरंच मला तिचं इतकं कौतुक वाटतंय. तिची काहीही चूक नसताना तिने हे सगळं सहन करून घेतलंय. आणि तू. मी घाबरलो होतो. त्यांनी हे सगळं मला का नाही सांगितलं? तो घाबरला होता. कुठे आहे तो? आहे इथे आतमध्ये. आई 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 थांब ना. आई आई कुठे जातोय आपण? आई आई नको ना प्लीज. आई अगं आधी सांग ना आईला. अगं आई, आई, please थांब. काय प्रॉब्लेम आहे? का ओरडताय तुम्ही? भाऊजी जरा स्पष्टच बोलते. तुम्ही आणि तुमची फॅमिली मला आधीपासूनच आवडत नव्हती. मी आजच नेने गुरुजींना फोन करते आणि साखरपुड्यासाठी उत्तम तारीख काढते. सगळ्या गोष्टी छान होत आहेत ग, पण एकच गोष्ट वाईट होतीये. म्हणजे हे सगळं एन्जॉय करायला आधी इथे नाहीच आहे. कुठे गेला तो? अगं गेला नाहीये, जाणार आहे आज. US ला परत चाललाय तो.